तर आता येऊयात परभणी जिल्ह्यात, जिथे 3,58,000 हेक्टरवरती खरीपाची पेरणी झालेली आहे। मात्र पावसानं दडी मारली आहे, म्हणून खरीप हंगाम हातातून जाण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे। जुलै महिना अर्धा संपलाय, त्यामुळे आता दुबार पेरणी शक्य नसल्याचा शेतकरी सांगता आहेत। शेतकऱ्यांसोबत आता एकंदरीतच त्यांच्या भावना जाणून घ्यायच्या आहेत आणि आपले प्रतिनिधी देखील त्या ठिकाणी पोहोचले, त्यांच्या भावना जाणून घेतल्यात। पाहुयात परभणीचे प्रतिनिधी नाझीर खान यांना शेतकऱ्यांनी काय सांगितलंय। परभणी जिल्ह्यात यंदा पावसानं या ठिकाणी विश्रांती घेतलेली आहे। 2 आठवड्यापेक्षा अधिक वेळ खरं तर झालेला आहे आणि त्यामुळं पिकांचे अतोनात नुकसान झालेलं आहे। खरं तर 230 मिलीमीटर पाऊस अद्यापर्यंत अपेक्षित होतं, मात्र अद्यापर्यंत केवळ 133 मिलीमीटर इतकाच पाऊस जिल्ह्यामध्ये झालेला आहे। 42% पावसाची तूट या ठिकाणी आहे आणि त्याचा थेट परिणाम आपण शेती पिकावर झालेला या ठिकाणी पाहतोय। सोयाबीनच्या प्लॉटवरती मी आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय पिकांनी अशा प्रकारे मान टाकलेली आहे। याची वाढ खरं तर खुंटलेली आहे। सतत पावसाची गरज होती, मात्र पाऊस झाला नसल्यानं पिकांची वाढ खुंटलेली आहे आणि दुबार पेरणीची स्थिती आता शेतकऱ्यांवर ओढवली का अशी स्थिती आहे। खरं तर या प्लॉटवर आपण आहो, अत्यंत कमी प्रमाणावर पिके या ठिकाणी उगवलेली आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला जो मोसम होता तो हातातून जाण्याची स्थिती निर्माण झालेली आहे। नेमकं कधी सोयाबीन हे पेरलं होतं याविषयी बातचीत करू। आपल्यासोबत शेतकरी आहेत या प्लॉटवरचे। काका, मला सांगा, कधी नेमकं हे सोयाबीन लावलं होतं? जून मध्ये पाणी थोडं पेंडून पडलं होतं, तेव्हा पेरलेलं होतं। 1300ची बॅग 1800ला बॅग आणावं लागली खताची, डीएपीची। पूर्ण महागाई झालेली, आता काही परिस्थिती नाही। आता पेरलं तरी आता काही उगवू शक्ती होत नाही सर। मग आता दुबार पेरणी करायची नाही शक्यच नाही, दुबार पेरणीच होऊ शकत नाही। दुबार पेरणी का होऊ शकत नाही? नाही, निघतच नाही, पाऊसच नाही सर। पाणी नाही, पाऊस पडत निघून जाईल, टाइम निघून गेलेला आहे सर आता। किती एकर वरती लावला होता सोयाबीन तुम्ही? आता हे 5 एकरवर। मागच्या वर्षी किती उत्पन्न झालं होतं या एकूण क्षेत्रामध्ये? याच्या समजा झालं 25 क्विंटल झालं 5 एकर मध्ये। मग आता पूर्ण हातातून गेलाय? आता हे पूर्ण हातातून गेलेलं आहे सर प्लॉट। शेतकरी भीषण संकटाचा सामना या ठिकाणी करतायत। वरुण राजानं पाठ फिरवल्यामुळं मराठवाड्यासह परभणी जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा मोठ्या संकटात आलाय। खरीप हंगाम हातातून जाण्याची स्थिती निर्माण झालेली आहे। अद्यापही शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडून लागून राहिलेल्या आहे, मात्र तुर्तास सतत पावसानं पाठ फिरवल्यामुळं पिकांनी या ठिकाणी माने टाकलेली आहे। त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर परभणीत अडचणीत आल्याचं आपल्याला दिसून येते। व्हिडिओ जर्नलिस्ट सय्यद खिजरसह नझीर खान, NDTV मराठी, शेंद्रा, परभणी।